मालेगावात 3 गावठी कट्टे काडतूस जप्त। मालेगाव तालुका पोलिसांची कारवाई। मालेगावात अवैधरित्या 3 गावठी कट्टे, अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे बाळगत विक्रीस आणलेल्या दोघा संशयितास मालेगाव तालुका पोलिसांनी छापा टाकत ताब्यात घेतले। मुंबई आग्रा हायवेवरील मालेगावच्या हॉटेल सदापूर्ण समोर ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी मालेगाव तालुका पोलिसात अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी शेख इम्रान शेख गफार व मोमिन राशीद अंजुम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना 5 दिवस न्यायालयाने कोठडी सुनावली आहे। माननीय एसपी सर नाशिक ग्रामीण बालासाहेब पाटील यांना हे इन्फॉर्मेशन भेटली होती की 2 इसम मालेगावला येत आहेत आणि त्यांच्याकडे काही अग्निशस्त्र आहेत। आम्ही आमची टीमला हे इन्फॉर्मेशन पाठवली आणि एक स्पेशल टीम बनवून ज्यामध्ये मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी होते, महिला सहायक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी होते, पोलीस उपनिरीक्षक पराजी वाघमोडे होते आणि यांच्याचे अपर पोलीस अधीक्षकचा विशेष पथक होता आणि धुळे स्थानिक गुन्हे शाखा यांचे पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे व पोलीस अंमलदार होते। त्यांनी हे 2 इसमला पकडला आणि त्यांच्याकडून 3 अग्निशस्त्र 3 गावठी कट्टे पकडले आणि याचे 3 मॅगझिन पण पकडले आहेत। मी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये या घटनेसंदर्भात 826 नंबरचा CR दाखल केलाय आणि यामध्ये 2 आरोपी शेख इम्रान शेख गफार आणि मोमिन राशीद अंजुम यांना पकडला आहे। त्यांना हॉटेल सदापूर्ण समोर मुंबई आग्रा हायवे यांच्या समोर पकडला होता आणि त्यांना कोर्टात मध्ये हजर करून 5 दिवसाची पोलीस कस्टडी आम्हाला भेटली आहे। संशयित आरोपी मालेगावचे आहेत आणि त्यांच्या रहिवास बिस्मिल्लाबाद मालेगाव आणि हजार खोलीला आहेत।